आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। पुण्याच्या अप्पर औटा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे झाड पडून एकाचा मृत्यू, लोहगा भागामध्ये पाण्यामध्ये अडकलेल्या 3 व्यक्तींची जवानांकडून सुटका। पुण्यामधल्या स्टेशन परिसरातील भुयारी मार्गामध्ये अजूनही साचलेलं पाणी, तसंच दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं नुकसान, शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। पुण्यात पावसाच्या पाण्यामध्ये वाहन अडकलं, वाहतूक अधिकाऱ्यांनी महिला चालकाला सुखरूप बाहेर काढलं, विमाननगर परिसरामधली घटना। पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना चालकांची कसरत। पुण्यात आपटे रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं, पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत, महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह। पुण्यामधल्या सुतारवाडी स्मशानभूमी परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं, वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून योग्य उपाययोजना नाही। पुणे शहरामध्ये पावसामुळे 25 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना, तर 3 ठिकाणी पाणी साचल्याचा प्रकार, सुदैवानं कुठेही जीवितहानी नाही। पुण्यामधल्या येरवडा परिसरामध्ये घरामध्ये पाणी शिरलं, घरातील साहित्याचं नुकसान, नागरिकांचे प्रचंड हाल। धाराशिव जिल्ह्यामधल्या काही भागात पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचं आगमन, वातावरणामध्ये गारवा, नागरिकांना दिलासा। सोलापूर शहरामध्ये रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील अनेक रस्ते जलमय, सखल भागामध्ये साचलं पाणी। सोलापूरच्या करमाळा शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी, सलग 3ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान। बीडच्या अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी, जोरदार पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित। वाशिम तालुक्यामधल्या अनेक गावात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी, शेती मशागतीच्या कामाला वेग येणार, पेरणीच्या कामांसाठी बळीराजा सज्ज। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणामध्ये गारवा, नागरिकांना काहीसा दिलासा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा। एनडीएच्या नावानं कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची मोदींवर वेळ आली, भारतामध्ये लोकशाही मारणाऱ्यांचा माज शेवटी उतरवला जातोच, सामनाच्या रोखठोकमधून मोदींसह भाजपवर निशाणा। शनिवारी संध्याकाळी मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं शरद पवारांना निमंत्रण, मात्र शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत, सूत्रांची माहिती।